नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना नवीनच असताना काही दिवसांपूर्वी खारघर येथे रोनक कंपनीचा जाहिरात दर्शविणारा होर्डिंग वादळी पावसामुळे पडला गेला। जीवितहानी झाली नाही। या खारघरमध्ये जाहिरात होर्डिंग लावणाऱ्या जाहिरात फलक कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोर्चा घेऊन पनवेल महानगरपालिकेवर धडकले। यामध्ये जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, शहाबाज पटेल, उत्तम गायकवाड व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनाची पुढची दिशा तुमची काय असणार आहे? पुढची दिशा आम्ही यांना ठरवलेली आहे। ह्यांना 15 दिवसात आम्हाला काही आश्वासन दिला नाही, कुठला लेखी उत्तर दिला नाही की आम्ही उपोषणाला बसता। हे जे होल्डिंग लावले होतं याचं ऑडिट केलं होतं आणि या ऑडिटमध्ये किती टक्के आपण म्हणाल की ऑडिट झालेलं होल्डिंग पडलेलं काय? मला वाटत नाही यामध्ये काही तथ्य आहे, नाही याचं काही ऑडिट झालेलं आहे मला वाटत नाही। 2 फुटीचा तुम्ही खड्डा खणलेला आहे, हे ऑडिट बोलताय का? तिथे कुठली जीवितहानी झाली असती त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती? पनवेल महानगरपालिकेने घेतली असती का? असे बरेच होल्डिंग असतील अनुषंगाने आपण पुढे कसं यानं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर कारवाई करू, अनधिकृत जे पण असतील ते आम्ही काढणार, याचं आम्हाला त्यांना आश्वासन दिलेलं आहे। त्यांना जे ऑडिट रिपोर्ट देण्यात आले होते त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही स्ट्रक्चर ऑडिटचे जे पण त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे त्याला आम्ही ते इन्क्वायरी करू, त्याचे जे अनधिकृत असतील त्याच्यावर 100% आम्ही कारवाई करणार। ते जे अधिकारी बसलेले यांना हृदय हा वेगळ्या पद्धतीचं बसवलेला आहे। कारण ज्या वेळेला आपण कार्यकर्ते या नात्याने कारण कोणाची तरी दखल कोणी घेतली पाहिजे। निवेदन दिल्यानंतर त्या निवेदनाकडे दुंपून पाहत नाही, फक्त वारंवार तारखा देत असतात। त्यासाठी मग हे योग्य पाऊल उचलावं लागतं, कारण तसं नाक दाबेचं तोंड उघडत नाही अशी पद्धत आहे। कशा पद्धतीचा कारभार सुरू आहे? रौनक ॲडव्हर्टायझिंगला जाहिरात काढून जवळपास 3,75,000 स्क्वेअर फीटाचं परमिशन महापालिकेने दिलेली आहे। ही परमिशन 9 वर्षासाठी दिलेली आहे आणि त्या अगेन्स्ट महापालिकेला प्रत्येक वर्षी 4 कोटी 11 लाख रुपये निधी मिळणार आहे, म्हणजे फीज मिळणार आहे। त्या फीज मध्ये प्रत्येक वर्षी 5% वाढ होणार आहे। अशा हिशोबाने आपण रौनकला ते टेंडर करून जाहिरातचे हक्क दिलेले आहेत। प्लस आता ही घाटकोपरच्या घटनेच्या अनुषंगानं रौनकला सर्व जे त्याचे होर्डिंग आहेत त्या सर्व होर्डिंगचे रिसर्च स्ट्रक्चर ऑडिट करून त्यांना सबमिट करण्याची त्याला तसं आपण सूचित केलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना महापालिकेला स्ट्रक्चर ऑडिट करून संबंधित होर्डिंगचं सबमिट केलेलं आहे। त्याचबरोबर रौनक व्यतिरिक्त जे महापालिकेच्या हद्दीमध्ये काय खाजगी जाहिरात होर्डिंगवाले आहेत त्यांनाही आपण रितसर नोटीस दिलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिटच्या अनुषंगानं आणि त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट महापालिकेला सबमिट केलेलं आहे। ज्या काही 8-10 लोक असे आहेत ज्यांनी स्ट्रक्चर ऑडिट सबमिट केलेलं नाही, अशा लोकांना परत आपण रिमाइंडर दिलेला आहे, काही दिवशी मुदत दिलेली आहे। त्या मुदतीतही त्यांनी जर स्ट्रक्चर ऑडिट सबमिट नाही केलं तर महापालिका जाहिरात होर्डिंग निष्कासित करतात। तर आपण पाहिलं की प्रामुख्याने गजबजण्याचे जे ठिकाण आहेत पथपाथ आहे त्याच्या बाजूलाच मोठमोठे होर्डिंग लावलेले आहेत। अशा स्पॉटला महानगरपालिकेने मान्यता दिलेली आहे का की त्यांनी स्वतःच्या मनानं जे काही होर्डिंग जाहिरात ज्या ठिकाणी लावले त्या ठिकाणी महापालिका स्पॉट इन्स्पेक्शन करून रितसर परमिशन देते आणि जे काही अनधिकृत होर्डिंग आहेत महापालिकेच्या हद्दीमधले अशा 32 अनधिकृत होर्डिंगवरती महापालिकेला निष्कासनाची कारवाई केली। तर उदाहरणार्थ देखील तुम्ही पेंडिंग केले एवढा खर्च करून, माझा प्रश्न आहे पण तिथे देखील होर्डिंग म्हणजे नागरिकांनी पाहायचं काय? होल्डिंग पाहायचे की पेंडिंग पाहिजे? तुमच्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही साईड व्हिजिट करतो, खातं जमा करतो, तसं काय जर चुकीचं काय लक्षात आलं आपल्या तर त्यावर निश्चित कारवाई। तळोजामध्ये ती घटना घडली, आज मोठं आंदोलन नागरिकांच्या वतीने करण्यात आलं, नेमकी प्रशासनाची काय भूमिका राहिलेली आहे, काय कारवाई केली आहे? नाही, तळोजामध्ये ते एक छोटं 20x20 होर्डिंग पडलेलं आहे। त्या होर्डिंगच्या अनुषंगानं आम्ही शहानिशा केली। त्या होर्डिंग रितसर परमिशन होती, त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं त्या ऑडिटरनं आणि ज्या ऑडिटरनं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे तरी सुद्धा ते होर्डिंग जर पडलं असेल तर त्या स्ट्रक्चर ऑडिटरला ब्लॅकलिस्टेड करण्याच्या अनुषंगानं काय कारवाई करता येईल त्या अनुषंगानं कोशिश चालू आहे। ह्या काय आपण परमिशन रितसर परमिशन दिलेली आहे, स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलेलं आहे प्रत्येकांना। स्ट्रक्चर ऑडिट मध्ये जर एखादं कमकुवत वाटत असेल तर ते आपण निष्कासित करू। सर, एक शेवटचा प्रश्न आहे, तर जाहिरात एजन्सी या ठिकाणी काम करतात त्यांचं असं म्हणणं आहे जर आम्ही महापालिकेच्या जागेत जर होर्डिंग उभारत नाही तर आम्हाला महापालिकेची काही भीती नाही, असं एक समज आहे का की आपले अधिकारी सांगतात? महानगरपालिका ही प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे। महापालिका हद्दीमध्ये कुठलीही जाहिरात लावायची असेल, कुठलंही काय करायचं असेल तर त्या महापालिकेची परमिशनची गरज आहे। खाजगी जागेत जरी महापालिकेवर होर्डिंग उभा करायचं असेल तर खाजगी मालकाला
त्या एजन्सीला खाजगी मालकाची एनओसी घेऊन तसा रितसर अर्ज महापालिकेला करावा लागेल. महापालिकेच्या अधिनियमाप्रमाणे जी काही फीज देणं गरजेचं आहे ती फीज महापालिकेकडे बघून रितसर परमिशन घेऊनच त्याला ते होर्डिंग उभं करत आहे. तर आज राष्ट्रवादीने जो मोर्चा केला त्यांना काय उत्तर आपण दिलेलं आहे? नाही, राष्ट्रवादीचा मोर्चा रवणीच्या अगेन्स्टच एकंदरीत होता. त्यांचं म्हणणं रवणी परवाची होर्डिंग पडलं त्याला रितसर उत्तर दिलं. काय उत्तर? त्यांना सांगितले ते जे होर्डिंग होतं त्याला परमिशन दिली होती की होर्डिंग अधिकृत होतं, त्या होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं आणि स्ट्रक्चर ऑडिट होऊन सुद्धा जर ते होर्डिंग पडले तर ज्या स्ट्रक्चर ऑडिटरनं ते ऑडिट केलेलं आहे त्या स्ट्रक्चर ऑडिटर त्यावरती काय कारवाई करते त्या अनुषंगाने आमची प्रोसेस चालू. ऑडिट केली खड्डा 3 फुटाचा होता. हेच मी सांगतोय जास्त आम्ही काय टेक्निकल माणसानं ऑथेंटिक स्ट्रक्चर ऑडिटरनं ऑडिट जर केलं असेल तर ते आम्हाला काही धरणं गरजेचं आहे. तर त्या स्ट्रक्चर ऑडिटर जर ते ऑडिट चुकीचं झालं असेल तर त्या ऑडिटचं कारवाई होईल. ऑडिटरवर कारवाई करणार आहे पण जाहिरात फलक कंपनीवर काय कारवाई करणार अशा पद्धतीने होल्डिंग लावणार त्यांचं जाहिरात फलक कंपनीला सुद्धा आम्ही त्याचे ज्या ज्या ठिकाणी होर्डिंग आहे त्या सर्व होर्डिंगचं परत ऑडिट करून सबमिट करायला सांगितलं. त्यांच्यावरती कारवाई त्यांना काय असं काही तंबी वगैरे देण्यात आली? स्ट्रक्चर म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे, स्ट्रक्चर ऑडिट जर बरोबर असल्याचा अहवाल तुमच्याकडे येतोय परंतु होल्डिंग्स पडतायत हा अतिशय गंभीर प्रश्न महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आहे. अधिकारी म्हणून प्रशासन म्हणून तुम्ही त्याच्यावरती काही ठोस उपाययोजना करणार? तेच मी सांगतोय स्ट्रक्चर ऑडिटरचा रोल महत्वाचा आहे ना. स्ट्रक्चर ऑडिट मी ज्या कंपनीमध्ये ऑडिटरचा रोल त्यामध्ये महत्वाचा आहे. कंपनीने ऑडिटरला काहीतरी मॅनेज केलं असेल ना तेव्हा तर त्याने ऑडिट केलं. ते बघू आपण त्या दोघांचं 5 फुटाचा खड्डा मारायचा आहे त्यांनी 3च मारलेला आहे. ऑडिटर म्हणतो 5 फुटाचा आहे. हे बघा आम्ही टेक्निकल स्ट्रक्चर टेक्निकल ऑडिट आम्ही काय बघणार त्याच्यावर विषय बघणार. स्ट्रक्चर ऑडिटनं स्ट्रक्चर ऑडिट केलंय का आणि तो ज्या स्ट्रक्चर ऑडिटनं स्ट्रक्चर ऑडिट केलंय तो ऑथेंटिक आहे का, तो महापालिकेच्या पॅनलवरच आहे का, ह्या गोष्टी आम्ही बघणार. तर ज्या अर्थी महापालिकेला 4 कोटी 11 लाख रुपये जो टॅक्स या मार्फत जो येतोय तो तेवढा महसूल जो महत्वाचा आहे तर त्यामुळे काय कारवाईसाठी थोडं नाही असं काय कारवाई